आम्ही त्यांचे आभार मानू किंवा लोकही त्यांच्या मागे उभे राहतील असं ते म्हटले होते. त्यांच्या आव्हानाला काय आम्ही घेतलेला महोत्सव नाही. याच्या आधी संजीवनी उद्योग समूह कायमच नोकरी देण्याकरता अग्रेसर राहिलेला आहे. गेल्या 5 वर्षात संजीवनी विद्यापीठातून 6,500 लोक त्या ठिकाणी नोकरी घेऊन वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गेलेले आहेत. कॉल सेंटर चालू करून त्या ठिकाणी 1,000 लोकांना रोजगार उपलब्ध केलेला आहे. उलटं माझं म्हणणं आहे की आपली स्मार्ट सिटी घालून जवळपास 25,000 लोकांचा रोजगार त्या ठिकाणी घालवण्याचं महापाप या आपल्या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही रोजगारावर बोलायला. आपल्या 18 ते 30 वयोगटामध्ये 60 ते 70 हजार युवक आणि युवती तालुक्यातले आहेत. शासकीय आकड्यानुसार फक्त 10 PFचे अकाउंट गेल्या 5 वर्षामध्ये कंपन्यांचे आपल्या तालुक्यामध्ये उघडले गेलेले आहेत. कंपन्यांचे त्या कंपन्यांनी 10-20 जरी रोजगार दिला असेल तरी तो तुटपुंजा कितीतरी शेमध्ये जातो. याच्यामध्ये मी कॉलेज आणि कॉल सेंटर पकडलेलं नाही. आणि जे महापाप त्यांनी केलेलं आहे या तालुक्याचं समन्वय पाणी वाटपाच्या वेळेस मौन बाळगून जे काय हक्काचं पाणी गेलेलं आहे ते कुठलंही तळं बांधल्याने ते काही पाप धुतलं जाणार नाही. ते केलेल्या पापामुळे या तालुक्यात नवीन उद्योग येऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळे वॉटरलेस इंडस्ट्री आणावं लागते आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही कॉल सेंटर आणलं. दुर्दैवाने गेल्या 20 वर्षामध्ये 15 वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती. त्याच्यामध्ये काही एक नवीन रोजगार उपलब्ध करू शकलेले नाही. उलट आहे ते बेरोजगारीची संख्या या तालुक्यात वाढवलेली आहे. आणि जर रोजगार वाढवलेच असतील तर ते 2 नंबर धंद्यावाल्यांसाठी त्यांनी रोजगार वाढवलेले आहे. त्याच्यातून त्यांनी तालुक्याचं वाटोळं लावलेलं आहे. काल त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे की आम्ही आबरू नुकसानीचा दावा ठोकू. ज्याला गोळी लागली त्याच व्यक्तीने त्यांचं नाव घेतलेलं आहे. त्याच्यामुळं जर आबरू नुकसानीचा दावा कोणावर टाकायचा असेल तर त्यांनी त्याच्यावर टाकावं. तो त्याच्यामध्ये पोलिसांना त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे. आणि ज्या बाबतीत आमदार काळे म्हणता आहे की माझ्याबरोबर कोणी येऊन फोटो काढून जाऊ शकतं आम्ही समाजामध्ये वावरत असताना, परंतु ते कोणी नाही. नाजिम शेख म्हणून तो त्यांचा पदाधिकारी आहे. तो दहीहंडीचा त्यांच्या अधिकृत कार्याध्यक्ष होता. त्यांच्या अधिकृत फ्लेक्सवर त्याचे फोटो आहेत. त्याच्यामुळं हे सरासर खोटारडेपणा आहे. दाखाला जायचं आणि भांड्या लपवण्याचा प्रकार आहे. हे उघड्या डोळ्यांनी कोपरगावकर बघता आहे. आणि जर आबरू नुकसानीचा दावा टाकायचाच असेल तर मी म्हणतो की तो कोपरगावकरांनी त्यांच्यावर टाकला पाहिजे फसवणुकीचा दावा. कारण की 3,000 कोटीच्या फक्त वल्गना झालेल्या आहे. जमिनीवर मात्र कुठलंही काम दिसत नाही. अक्षरशः खोटारडेपणाचा कळस झालेला आहे. आणि माझं तर म्हणणं आहे की कोपरगावकरांनीच त्यांच्यावर आता फसवणुकीचा दावा टाकल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यांनी सांगितलं की विकासावर गप्पा करावी. माझं आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी आंबेडकर चौकात यावं आणि 3,000 कोटीच्या विकासावर आपण समोर त्या ठिकाणी चर्चा करावी. त्याच्यावर मी समर्थपणे त्याच्यावर उत्तर द्यायला समर्थ आहे हे मी या निमित्ताने सांगतो. भैया, शहरामध्ये ही जी गुन्हेगारी वाढायला लागली आहे त्याबद्दल एक जनतेमधला एक नेता म्हणून तुम्हाला काय वाटते? निश्चितपणाने वाईट वाटतं. राजकारणाचा भाग म्हणून मी बोलत नाही, परंतु अशा पद्धतीचं वातावरण या कोपरगावमध्ये कधीच नव्हतं. कधी बंदुकीच्या फायरिंग तर कधी चाकूचा धार. असं वाटतं आहे कोपरगावचं झालं आहे का बिहार अशा माथ्यावर मी बातमी देखील वाचली. आणि खऱ्या अर्थाने वाईट वाटतं की स्वर्गीय काळेसाहेब असतील, स्वर्गीय कोल्हेसाहेब असतील किंवा अशोकदादा असतील किंवा याच्या मागचे कोणतेही राजकीय करतील अशा पद्धतीच्या गुन्हेगारीला कधी प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं नाही. परंतु दुर्दैवाने राजकीय स्वार्थापोटी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला त्या ठिकाणी आधार देत आहे. जणू काही राजआश्रय म्हणून राहिलेले आहे. आणि हे दुर्दैव आहे. हा काय राजकीय भाग नाही. त्यांनी देखील वेळेत सावध व्हावं हेच मला या
ठिकाणी आग्रह आहे. आमच्या सगळ्या आया बहिणी गरीब त्या ठिकाणी रस्त्यावर भयभीत वातावरण झालेलं आहे. गांजा कुत्तागोळी या सगळ्या खुल्या काम त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून ते सपशेल फेल झालेले आहे असं माझं मत आहे. रोजगार मेळावा आम्ही जो घेतलेला आहे, शासनाच्या उद्योग विभागामार्फत सुद्धा अशा पद्धतीचा रोजगार मेळावा घेता येतो, परंतु दुर्दैवाने अशा कुठल्याही पद्धतीचा रोजगार मेळावा गेल्या 5 वर्षामध्ये आमदारांनी घेतलेला नाही. किमान आता आम्ही घेतो आहे तर त्याला त्यांनी शुभेच्छा द्यावं एवढंच मला त्यांना या निमित्ताने आव्हान आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, जातीय तेढ निर्माण करणं असेल तर त्याला तसं समजा असं माझं मत आहे. कारण की कुठलाही जातीय तेढ निर्माण होईल असं भाष्य मी केलेलं नाही. उलटं मागासवर्गीय समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल किंवा बहुजन समाज असेल, त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय, धर्मगुरू धर्मग्रंथांवर होत असलेल्या अन्यायावर वाचा मी फोडला, त्याच्यावर भाष्य मी केलं. त्याच्याने त्यांना जर मिरची झोंबली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये कोल्हेताई ज्यावेळेस आमदार होत्या अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला कुठेही ठरा आपण दिलेला नव्हता. परंतु दुर्दैवाने ज्या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी रात्री 2 वाजता ते येतात, या अशा घटनेंवर ते मौन बाळगलेलं यांनी इथून मागं आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे या तालुक्यात घडले त्याच्यावर भाष्य न करता त्यांनी कुठंतरी जातीयवादाचा आरोप माझ्यावर करणं हे हास्यास्पद आहे. दरवर्षी आम्ही सर्वधर्मीय सामुदायिक युवा सोहळ्यासारखे उपक्रम घेतो. त्या ठिकाणी सर्व समाजाचे सण हे आमच्या वतीने आयोजित करतो. इतरांनी केलेल्या सणांमध्ये आयोजनात जात नाही. आम्ही त्या ठिकाणी गंगा आरती घेतो. दहीहंडी या तालुक्यामध्ये सुरुवात करणाऱ्यापैकी संजीवनी युवा प्रतिष्ठान होता. महिषासूर धन आम्ही घेतलं. त्याचबरोबर आम्ही इफ्तार पार्टीचं देखील आयोजन केलं. या आज नाही, स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून आम्ही करत आलेलो आहोत. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका असतील, कार्यक्रम असतील, महापुरुषांचे पहिला पंचधातूचा गौतम बुद्धाचा वडगाव थडी या ठिकाणी पुतळा हा कोल्हे साहेबांच्या माध्यमातून बसवला गेलेला आहे. काकडी असेल, इतर ठिकाणी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे देखील आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले आहे. त्याच्यामुळं जातीयवाद पसरवता हे म्हणणं हास्यास्पद आहे. त्यांनीच आत्मपरीक्षण करावं असं माझं स्पष्ट मत आहे. 3000 कोटीच्या विकासावर तुमचं काय म्हणणं?